शहाजहानला 4 मुलं होती, दारा शिको, शाह सुजा, औरंगजेब आणि मुराद बक्ष. जेव्हा सत्ता प्रस्थापनाची वेळ आली होती तेव्हा औरंगजेबाने स्वतःच्या तिन्ही भावाचे मान कापून शहाजहानच्या समोर प्रस्तुत केले होते व शहाजहानला त्याने कैदेमध्ये बंद केले होते. एका पित्याच्या आयुष्यातील हा सर्वात नकारात्मक काळ होता आणि असे पुत्र स्वतःच्या पित्याची काही इज्जत करत नाही. पण जगाच्या इतिहासात एक राजा जन्माला आला होता ज्यानं स्वतःच्या पित्याच्या स्वप्नासाठी मृत्यूलाही झुंज दिली व त्या झुंजेमधूनच तो स्वराज्याचा दुसरा छत्रपती झाला. मित्रांनो, मी गोष्ट करतोय छत्रपती संभाजी महाराज यांची. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 16 मे 1657 रोजी झाला होता. वयाच्या लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्यामध्ये मोठे मोठे संकट आले होते. जेव्हा लहान असतानाच 2 वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते, सईबाईंचे. तेव्हा फक्त छत्रपती संभाजी महाराज हे 2 वर्षाचे होते आणि ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख होतं. आई जाऊन त्यांचे पालन पोषण राजमाता जिजाऊंनी केलं होतं व त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच भगवद्गीता आणि महाभारतातली जे कहाणी आहे याच्या माध्यमातून वेगवेगळे शिक्षण दिले. ते संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराज त्यांना घेऊन आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात गेले होते व त्यांना तिथे अटकही झाली होती. पण छत्रपती संभाजी महाराज एक क्षणही घाबरले नाहीत व मृत्यूच्या दारातून सुटका होऊन छत्रपती शिवाजी महाराजांसोबत व्यवस्थित बाहेर निघाले. त्यानंतर वयाच्या 13व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण आणि नक्षिका यासारखे शास्त्रांवर ग्रंथ लिहिले होते. वयाच्या 13व्या वर्षामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषेचं ज्ञान होतं, ज्यामध्ये इंग्रज, डच, पोर्तुगीज, हिंदी, इंग्रजी, मराठी, त्यानंतर दक्षिणातील सर्व भाषांचं ज्ञान त्यांना होतं. असं म्हणतात की जो एक वेळा हातामध्ये शस्त्र उचलते त्याला शास्त्र जमत नाही व जो शास्त्र उचलते त्याला शस्त्र उतरायला जमत नाही. पण शस्त्र आणि शास्त्राचं एकरूप उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका झाली होती ते तेव्हा राजनीतीचं प्रशिक्षण घेण्यासाठी आमेरचे राजा यांच्याकडे गेले होते व त्यांनी तिथे प्रशिक्षण घेतलं होतं. जसं चाणक्यच्या जवळ चंद्रगुप्त मौर्य होता आणि त्यांनी नंदा वंशाला पूर्णतः संपुष्टात आणलं होतं, तसंच हुशार आणि खूप महान सल्लागार म्हणजे कवी कलश हे उज्जैनचे छत्रपती संभाजी महाराजांकडे होते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध लढायला जायचे तेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे स्वतंत्रपणे स्वराज्याचा कारभार आपल्या हातातून चालवायचे व लोकांना न्याय मिळवून द्यायचे. बरेचसे इंग्रज लेखक असे म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांचं वय जरी कमी असलं पण एखाद्या अनुभवी सेनापतीपेक्षाही त्यांचं बुद्धी कौशल्य हे जास्त होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला होता आणि त्याच दिवशी स्वराज्याचे पहिले युवराज हे छत्रपती संभाजी महाराज झाले होते. जेव्हा 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर सोयराबाईंनी त्यांच्या भावाला हंबीरराव मोहित्यांना छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवले. परंतु हंबीरराव मोहिते हे स्वराज्याच्या आणि छत्रपतीच्या पाठीशी होते. त्यांनी 9 महिन्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 12 जानेवारी 1681 रोजी करून घेतला व स्वराज्याला दुसरे छत्रपती भेटले. असं म्हणतात ना की सिंह हा असतोच पण सिंहाचा छावा हा त्याच्यापेक्षा 2 पाऊल पुढे होता. व छत्रपती शिवाजी महाराज जिवंत होते. त्यांनी एकदाही औरंगजेबाची जी दुसरी राजधानी होती ज्याला औरंगाबाद म्हणतात त्यावर कधीही हल्ला केला नाही. पण मात्र या ढाण्या वाघ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पहिला हल्ला केला तो म्हणजे औरंगाबादवर आणि औरंगाबादच्या किल्ल्यावर. तिथून त्याने स्वराज्यामध्ये एवढी लूट आणली की स्वराज्याचा खजाना हा 1 पटीपासून तर 5 पटीपेक्षा शिल्लक झाला होता. 1 करोडाची जी
संपत्ती स्वराज्याकडे होती ती 5 करोडाची झाली होती. आणि यामधूनच औरंगजेब प्रचंड चिडला, त्याला भयंकर राग आला होता. त्याने हुसेन खान नावाच्या सेनापतीला 7 लाखाची सेना घेऊन हे दख्खनेकडे पाठवलं. दख्खन दिग्विजयासाठी हुसेन खान निघाला होता. आणि हुसेन खान निघताना औरंगजेबाला म्हणाला की फक्त 2 दिवसामध्ये मी छत्रपती संभाजीला पकडून आणतो. पण मात्र 7 वर्ष झाले होते तरी ते काम हुसेनला जमले नाही. त्यानंतर स्वतः औरंगजेबाला या दख्खनेत यावं लागलं व या दख्खनेतच मृत्युमुखी पडावं लागलं. तरी सुद्धा औरंगजेबाच्या हाती छावा लागला, पण त्याचं स्वराज्य त्याला मिळवता आलं नाही. एका राजाच्या स्वराज्यावर कब्जा करण्यासाठी एक शत्रू नव्हता, तर तब्बल इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रान्स यासारखे लोक या स्वराज्यावर हल्ला करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते. जेव्हा जेव्हा औरंगजेब आणि सर्व हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते त्या वेळेत छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या हल्ल्यांना परतवून लावत होते. औरंगजेबाने ठरवलं की आपण आता एकटं लढून जमणार नाही. त्यावेळेस त्यानं निजामशाही सोबत घेतली, त्यानंतर पोर्तुगीजांनाही सोबत घेतलं. जेव्हा ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना कळाली, त्यांनी सर्वात पहिले गोवा येथे जाऊन पोर्तुगीजांच्या तोंडावर सर्वात मोठा वार केला. पोर्तुगीजांचे जहाज उद्ध्वस्त केले व पोर्तुगीजांची सत्ता हे गोव्यातून पूर्णतः संपुष्टात आणण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेस केलं. परंतु जे औरंगजेबाने शपथ खाल्ली होती संभाजी महाराजांना पकडण्याची, ती त्याची पूर्ण होत नसे. तो वेगवेगळे सरदार छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवत होता, पण त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहत होतं. आणि जेव्हा औरंगजेब हा दक्षिणेकडे आला होता तेव्हा पंजाब, बुंदेलखंड आणि राजस्थानमध्ये हिंदू राजांची पुन्हा ताकद जागृत व्हायला लागली होती आणि हिंदुस्थानामध्ये हिंदूंचा दबदबा पुन्हा वाढायला लागला होता. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज एक वेळा चिल्का देवराय याच्या चनापल्ली येथे हल्ला करायला गेले होते, त्यावेळेस मराठ्यांवर हा बाणांद्वारे हल्ला होत होता. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हे ओळखलं होतं की त्यांचं सर्वात महत्वाचं हत्यार होतं ते म्हणजे बाण, आणि त्या बाणाच्या माध्यमातून ते त्यांच्यावर हल्ला करायचे. आणि मराठ्यांकडे तलवारी होत्या. तर त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आजूबाजूच्या गावातील चर्मकारांना एकत्र केलं व त्यावेळेस जगातील पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट हे छत्रपती संभाजी महाराजांनी तयार केलं होतं. आणि जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे होते की जे 140 युद्ध लढाया लढले आणि त्यामधले एकाही लढाईमध्ये त्यांना अपयश आलं नाही. स्वराज्याशी कोणीही गद्दार होऊ नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येकाला सांगून ठेवलं होतं की हे स्वराज्य प्रत्येकाचं आहे आणि हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे. या स्वराज्याशी गद्दार होणाऱ्याला मी सोडणार नाही हे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगून ठेवलेलं होतं. आणि जेव्हा गणोजी शिर्के येसुबाईच्या भावाला जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी देण्यास मनाई केली होती, तेव्हा गणोजी शिर्केने छत्रपती संभाजी महाराजांसोबत दगा केला होता. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज येसुबाई राणी राजगडाकडे कूच करत होते त्यावेळेस त्याने औरंगजेबापर्यंत ही माहिती पोहोचवली व त्या माध्यमातून औरंगजेबाने ताबडतोब 5 लाखांचं सैन्य हे छत्रपती संभाजी महाराजांना पकडायला संगमेश्वर इथं पाठवलं व त्यांनी दोन्हीकडून छत्रपती संभाजी महाराजांना वळसा घातलं. येसुबाई सोबत असल्यामुळे काही सैनिक हे छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या सोबत पाठवावे लागले व यामुळेच त्यांच्यासोबत संताजी व धनाजी हे वीर योद्धाही येसुबाई सोबत गेलेले होते त्यांचं रक्षण करण्याकरिता. आणि जेव्हा हे 500 सैनिक आणि छत्रपती संभाजी महाराज व पुढे 5 लाखांचं सैनिक होतं, त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी अटक केलं व छत्रपती संभाजी महाराजांचा गणोजी शिर्केमुळे संगमेश्वर इथे घात झाला. जसं छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी पकडलं, सर्वात पहिल्यांदा त्यांना माहित होतं की मराठा
राजा याला दाढी आणि केश हे मोठे असतात. त्यांनी सर्वात पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांचं मुंडन केलं आणि त्यानंतर कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांची घोड्यावरून बहादूरगड येथे नेलं. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज बहादूरगड येथे पोहोचले होते, हा एक भुईकोट किल्ला होता. मराठ्यांची ताकद हे पहाडामध्ये आणि जंगलामध्ये युद्ध लढायला होती आणि इथं समोर 5 लाखांचं सैनिक होतं. त्यामुळे मराठे छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यामध्ये तिथं पुढे जाऊ शकले नाही. त्यानंतर जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना बहादूरगडावरून वडू येथे नेण्यात येत होतं, त्यावेळेस औरंगजेबाने पूर्ण प्लॅनिंग केली होती, पूर्ण नियोजन केलं होतं आणि तो त्यांना सपाट जागेवरूनच हालचाल करायचा, ज्या माध्यमातून मराठ्यांनी बऱ्याच वेळा त्यांच्यावर हल्ला केला. मराठ्यांना मात्र अपयश आलं. जेबाला एवढा हर्ष झाला जणू काही त्याचा आयुष्य यशस्वी झालं. कारण की ज्या लहानशा मुलाला आम्ही लहानपणी पाहिलं होतं आणि ज्या लहानशा मुलाला आम्ही विचारलं होतं, काय रे संभा, तुला पाहून तुला भीती वाटत नाही का? किंवा तो संभा मला उत्तर देतो, आम्हाला कुणाची भीती वाटत नाही, उलट आमच्यामुळेच लोकांना आमची भीती वाटते, हे संभा मला बोलला होता. औरंगजेब म्हणते, सच में छावा था छावा. छत्रपती संभाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये अशी ताकद पेरून ठेवली होती की आजपर्यंत जगाच्या इतिहासात राजा मेल्यानंतर त्याच्या राज्य हे उद्ध्वस्त व्हायला लागते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेली शिकवण जेव्हा हे मराठ्यांनी सत्यात उतरवली आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राज्याची बांधणी केली, तेव्हा अटकेपासून तर कटकेपर्यंत हा मराठ्यांनी झेंडा रोविला व इतिहासातील राजा गेल्यानंतर सर्वात मोठं साम्राज्य म्हणजे मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर केली. अपाट धैर्य, अजोड शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभू, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, राजकारणी, अर्थकारणी आणि समाजकारणी छत्रपती संभाजी महाराज आज औरंगजेबाच्या तावडीमध्ये सापडले होते. औरंगजेबाने जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना वडून येथे नेले तेव्हा त्यांना सर्वात पहिले उंटावर उलट लटकवण्यात आले, गोटे मारण्यात आले. ज्या छत्रपतींनी या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं त्या छत्रपतीच्या डोळ्यांमध्ये गरम तापलेल्या सडईच्या लालबुंद सडया त्यांच्या डोळ्यामध्ये टाकण्यात आल्या होत्या. ज्या हातानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मऊ हातांचा स्पर्श बघितला होता तो हात कापण्यात आला होता. अन्नाचा त्याग छत्रपती संभाजी महाराजांनी केला होता आणि जेव्हा 40 दिवस हे वेदना छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब येत होता तेव्हा त्यांना 3 प्रश्न तो विचारत होता. हे मराठा साम्राज्य माझ्या ताब्यात दे, आजपर्यंतची जी लूट तू केली ती लूट कुठे आहे हे सांग, ज्यांनी तुला मदत केली त्यांच्याबद्दल सांग, तसंच तू धर्म परिवर्तन कर. पण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन स्वीकारलं नाही व औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे टाकून त्यांना प्रत्युत्तर दिले. आणि अशाच एका प्रसंगामध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांवर अत्याचार चालू होता आणि कवी कलश त्यांच्यासोबत होते तेव्हा छत्रपती संभाजी महाराज कवी कलशांना म्हणतात की कवी कलश, आता तुम्हाला हे दृश्य पाहून काय सुचते? कवी कलश म्हणतात, राजे तुम हो साचे, खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज त्याजत औरंग. ज्या सिंहाने जंगलातल्या सिंहाचे दात मोजले तो छत्रपती आज औरंगजेबाच्या तावडीमध्ये होता. वेगवेगळ्या यातना भोगून या स्वराज्यासाठी एकनिष्ठ राहून आणि मृत्यूलाही लाजवेल असा अंत स्वीकारून वडू येथे समाप्त झाले. मराठ्यांनी नंतर त्यांचा अंतविधी केला आणि त्यानंतर या महाराष्ट्रातील प्रत्येक लाकूड हे शस्त्र बनलं, प्रत्येक नारी हे शास्त्रज्ञ बनली आणि प्रत्येक मराठा हा तलवार बनला व औरंगजेबासोबत 1707 मध्ये जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला होता तेव्हा तो या महाराष्ट्राच्या भूमीमध्येच झाला. मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही
औरंगजेबाला एवढे धुतले, एवढे फिरवले, एवढे घुमवले की औरंगाबाद येथे त्याला शेवटचा श्वास घ्यावा लागला. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. गर्व आहे मला की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले. त्याच पावन मातीमध्ये माझा जन्म झाला. पण दुःख होते जेव्हा आपण बघतो की या महान योद्ध्याबद्दल, या परमप्रतापी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आजच्या तरुणांना किंवा आजच्या पिढीला यांची माहिती नाही. तर ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा, त्यांच्या मनातील आग, त्यांनी जे ज्वलंतपणे आपल्याला शिकवलेलं आहे, जे झुंजायला शिकवलं, जे लढायला शिकवलेलं आहे, हे आग प्रत्येकापर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. परिकीर्ती रूपे उरावे हे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. आणि छत्रपती संभाजी महाराजांची ही कहाणी प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यांनी जी ही झुंज दिली, जी आपल्या मनामध्ये आग पेटवली, ही प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून ही माहिती सर्वांपर्यंत शेअर करा व सर्वांना आपल्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कळू द्या.